पानोडी येथे पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. संपूर्ण देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांसाठी लसीकरण मोहिमेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. पाहुयात या मोहिमेचा सविस्तर आढावा. देशातील भावी पिढी सुदृढ आणि पोलिओमुक्त व्हावी या उद्देशाने शासन स्तरावर दरवर्षी पल्स पोलिओ मोहीम राबवली जाते. संगमनेर तालुक्यातील पानोडी गावात आज या मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला. सकाळी 7 वाजल्यापासूनच पालकांनी आपल्या चिमुकल्यांना घेऊन लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. या मोहिमेचे उद्घाटन संगमनेर तालुका दूध संघाचे संचालक विक्रमराजे थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी लहान बालकांना पोलिओचे 2 थेंब पाजून मोहिमेची सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. विक्रमराजे थोरात म्हणाले की आपल्या देशाची भावी पिढी निरोगी राहण्यासाठी पोलिओ लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजातील प्रत्येक पालकाने आपले कर्तव्य समजून एकही बालक या डोसपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य विभागाचे हे कार्य कौतुकास्पद आहे. याप्रसंगी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन कारभारी जाधव, विठ्ठल घोडेकर, आनंदा तळेकर आणि पत्रकार राजेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य सेविका लता बर्डे, आशा सेविका शोभा गायकवाड, उषा कदम आणि वंदना खंडाळे या आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पानोडी ग्रामस्थांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून गावातील सर्व पात्र बालकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा संकल्प आरोग्य विभागाने केला आहे. आरोग्य विभागाच्या या मोहिमेमुळे ग्रामीण भागात जनजागृती निर्माण झाली असून पोलिओ निर्मूलनासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. ब्युरो रिपोर्टर, झुंजार न्यूज, संगमनेर. स्वादिष्ट राईस खीर आता घरच्या घरी. सुरुवात करूया राजहंस दुधापासून. पॅनमध्ये दूध गरम करून छान उकळी आणा. आता कढईत तांदूळ हलक्या आचेवर भाजून घ्या. त्याच कढईत राजहंस तूप घाला. यानंतर काजू आणि बदाम घालून सोनेरी रंग येईपर्यंत रोस्ट करा. भाजलेले ड्रायफ्रुट्स बाजूला काढून ठेवा. आता त्याच कढईत मनुके हलकेसे रोस्ट करा. मग त्यात भाजलेले तांदूळ आणि थोडंसं पाणी घालून तांदूळ मऊ होईपर्यंत शिजवा. यानंतर उकळलेलं दूध त्यात घाला. सगळं मिश्रण छान एकजीव करा. आवडीनुसार साखर घालून पुन्हा हलक्या हातानं मिक्स करा. आता रोस्ट केलेले काजू, बदाम आणि मनुके घालून खीर मंद आचेवर उकळू द्या. हळूहळू खीरीला रिच आणि क्रीमी टेक्स्चर येऊ लागतं. तयार खीर बाउलमध्ये सर्व्ह करा. वरून ड्रायफ्रुट्स घालून सुंदर गार्निशिंग करा. प्रत्येक चमच्यात गोडवा आणि घरगुती स्वादाची खास मजा. फॅमिली सोबत नक्की एन्जॉय करा ही रिच राईस खीर. राजहंस, चवीत परंपरा.